शोभा संतोष किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण मेथीचे पराठे बनवणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य हे बघा, वाटण्यासाठी साहित्य सांगते अगोदर। बघा, 4-5 आपण हिरवी मिरची घ्यायची, कोथिंबीर आणि एक छोटासा कांदा घ्यायचा, तो चिरून घेतला, 7-8 लसणाच्या पाकळ्या, धने, ओवा, हळद, जिरे आणि थोडीशी वरतून टाकायला तीळ, हिंग, मीठ। आपण याचं वाटण बनवून घेऊ। अगोदर आपण कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, कांदा, धने, जिरे याचं आपण वाटण बनवून घेऊ अगोदर। आता आपण हे बघा, आपण हे गव्हाचं पीठ घेतलं, 2 ते 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं। आता आपण हे वाटून घेतलेलं साहित्य, मिरची, धणे, जिरे आपण वाटून घेतलं, लसूण हे त्यात टाकूया। वाटून घेतलेलं आहे मिश्रण आपण हे यात अगोदर टाकून घेऊया। हे बघा, आता आपण तीळ घालूया, थोडीशी तीळ, नंतर हा ओवा चांगला असं छान हातावर छान असा चुरून घ्यायचा, असं सर्वीकडे टाकायचा। नंतर आपण त्यात थोडीशी हळद टाकून घेऊ आणि थोडासा हिंग आणि चवीप्रमाणे मीठ। आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊ। आता आपण 2-3 चमचे तेल टाकूया। तेलामुळे आपली परोठे छान खुसखुशीत होतील। आता आपण ही चिरून घेतलेली मेथीची भाजी, दोन 3 वाट्या आपण गव्हाचं पीठ घेतलं, त्यासाठी आपण या 2 वाट्या आपण बारीक चिरून घेतलेली मेथी। आपल्याला याच्यात पाणी नाही टाकायचं, अगोदर आपण छान असं हे पीठ चांगलं मळून घेऊ आपण, आणि जर लागलं तरच आपण हे मिक्सरचं भांडं धुतलेलं पाणी त्यात घालू। बघा, आपण यात जास्त पाण्याचा वापर नाही केला, फक्त मिक्सर धुतलेलं थोडंसं पाणी आपल्याला लागलं तर टाकायचं। अगोदर असं छान असं घट्ट मळून घ्यायचं। आता आपण त्यात थोडीशी बडीशेप टाकायची राहिली आहे, भाजलेली बडीशेप, ही पण आपण त्यात थोडीशी टाकून घेऊ। चवीला खूप छान लागतात पराठे। आणि आता आपण असं छान मळून आपण 10 मिनिटं असं मुरत ठेवू जरा। हे बघा, आता 10 मिनिटांनी आपलं छान बघा कणिक छान मुरली। हे बघा, अशी जास्त पाणी टाकून मळायची नाही, नाहीतर मग ती आपण कांदा पण वाटण केलेलं आहे ना याच्यात, त्याच्यामुळे पाणी सुटतं, म्हणून आपण घट्ट मळून ठेवायची। 10 मिनिटांनी ती बघा अशी छान होते। आता आपण पराठे बनवून घेऊ। यातले छोटे छोटे गोळे घ्यायचे, आता आपण परोठे लाटून घेऊ। हे बघा, असं तेल लावून घ्यायचं आणि थोडंसं असं पीठ बुरबुरवायचं, आता अशी छान अशी गडी घालून घ्यायची। परत थोडंसं तेल लावून घेऊ आपण, म्हणजे आपले परोठे छान खुसखुशीत होतात। आता आपण परोठा लाटून घेऊ। परोठे एकदम बारीक पण नाही लाटायचे, परोठे थोडे जाडच असतात। आता आपण शेकून घेऊ।
अशा प्रकारे छान तेल लावून घ्यायचं, पीठ टाकायचं आणि पीठ लावून लाटून घ्यायचं. असं तेल किंवा तूप लावून घ्यायचं. हे परोठे तर चवीला खूप छान लागतात आणि टिफिनला देण्यासाठी खूप छान आहे, किंवा तुम्ही प्रवासात पण नेऊ शकतात. आता थंडीच्या दिवसामध्ये ते 2-2 दिवस राहतात, खराब होत नाही अजिबात. हे बघा कसे छान फुगले बघा. अगदी तुम्ही 2 दिवस ठेवले तरी मऊ लुसलुशीत राहतात ते. बघा कसं छान फुगला. चवीला तर खूप अप्रतिम लागतात हे, आणि प्रवासात पण तुम्ही 2 दिवस राहतात, अजिबात खराब होत नाही. फक्त उन्हाळ्यामध्ये आपण जर प्रवासात न्यायचं असेल तर कांदा नाही टाकायचा. आता हिवाळा आहे म्हणून आपण यात कांदा पण थोडासा वाटणामध्ये घेतलेला आहे. इथे असं छान आपण तेल किंवा तूप लावून असं छान शेकायचं. मी इथे तेल लावून शेकते छान. असे छान खमंग शेकून घ्यायचं आपण. हे बघा आपले मेथीचे परोठे तयार झाले. तुम्हाला मेथीचं मी महत्त्व सांगते बघा. मेथी वायूला शांत करणारी आहे, कफनायक आहे, कफनाशक आहे, ज्वरनाशक आहे, वातहारक आहे, उष्ण आहे, ती दीपक आहे, पौष्टिक असते मेथी. मेथी कृमी आणि शूळ, गोळा, संधिवात, कमरेचे दुखणे, चक्कर येणे या विकारावरती, चमका येणे या विकारावरती गुणकारी आहे. म्हणून मेथी वायुनाशक समजली जाते. म्हणून मेथीचा वापर आपण आहारामध्ये करायचा. बघा इतकी उपयुक्त आहे मेथी. आपण हे मेथीचे असे छान असे परोठे तुम्ही डब्याला पण देऊ शकता, प्रवासात नेऊ शकता, आणि चवीला तर खूप अप्रतिम लागतात. अशा माझ्या पद्धतीने मेथीचे परोठे बनवून बघा. आणि आपण ही चटणी दाखवलेलीच आहे बघा, लसूण खोबऱ्याची चटणी, त्याबरोबर सर्व करायचं, किंवा नुसते खाल्ले आपण तेल टाकून तरी छान लागतात. आणि हे टॅमॅटो सॉस बरोबर पण तुम्ही खाऊ शकता, किंवा खोबऱ्याची ओली चटणी त्याबरोबरही खाऊ शकता. तर बघा माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.